स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयश्री आहिर यांची बिनविरोध निवड. वाळवा येथील क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा आता श्रीमती जयश्री जयवंत आहिर यांच्या हाती देण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत होत अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी बुधवारी कारखान्याच्या अतिथीगृहात संचालक मंडळाची बैठक पार पडली. प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचे प्रतिनिधी युसुफ शेख आणि सहाय्यक दिगंबर पाटील यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले. अध्यक्षपदासाठी श्रीमती जयश्री आहिर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर तुकाराम डवंग यांनी सूचक तर शरद माळी यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयश्री आहिर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. दिवंगत नेते जयवंत आहिर यांनी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा उद्योग समूहाच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून संचालक मंडळाने जयश्री आहिर यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगण्यात आले. निवडीनंतर जयश्री आहिर यांनी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू तरळले. कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना जयश्री आहिर म्हणाल्या, जयवंत आहिर यांनी आयुष्यभर घेतलेल्या कष्टाचे फळ आज मला मिळाले आहे. कारखाना आणि सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन. या प्रसंगी ज्येष्ठ नेते किरण नायकवडी, केदार नायकवडी यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महिलांना साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी देण्याची परंपरा याच कारखान्याने निर्माण केली होती. यापूर्वी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांनी श्रीमती नीलावती माळी यांना अध्यक्षपदाची संधी देत महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन दिलं होतं. आता जयश्री आहिर यांच्या निवडीमुळे त्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. माझे पती, मामा आणि सर्व जुने कार्यकर्ते यांनी पाहिलेलं आहे कष्ट, त्याचं फळ म्हणून मला हे मिळालेलं आहे. आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं त्याचा मी स्वीकार करत आहे. आणि तुम्ही जे माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि तिथं ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, दादा सांगतील ते आम्हा सर्वांना मान्य. त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी संचालकांनी मिळून एक मुखानं जया मामांच्या मंडळी जयश्री आहिर मॅडम यांना चेअरमन पदावर नियुक्त केलेलं आहे. जया मामांची इच्छा, अण्णांची सुद्धा इच्छा जया मामांनी चेअरमन व्हावं अशी होती. आणि त्याला जवळजवळ 15 वर्षापूर्वी ह्या गोष्टी शाळेपुढे सुद्धा झाल्या होत्या. मामांनी कारखान्यासाठी अण्णांच्या बरोबर अतिशय मोठं योगदान कामांमध्ये त्यांनी प्रत्येक ऑफिसला असेल, अण्णांच्या बरोबर सगळ्या ठिकाणी अतिशय अडचणीच्या काळामध्ये फिरून काम केलं. आणि त्यांच्या कष्टाला न्याय द्यायची ही भूमिका दादांनी या ठिकाणी पार पाडली. आणि अशी माणसं सुद्धा मागं ठेवून आपणच चेअरमन व्हावं ही भावना इथून पुढल्या काळात निश्चितपणे नसेल. आणि सगळे जे कष्ट करतील आणि जे प्रामाणिकपणे हुतात्म्यासाठी राहतील त्यांना प्रत्येक पदावर इथून पुढल्या काळात बसवायची जबाबदारी आपल्या सर्वांची असेल. एवढंच या निमित्तानं सांगतो. तुम्ही ह्या ठिकाणी बराच वेळ बसला
आणि